या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी CIDच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे. प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे CID म्हणजे परत CIDचे IG, त्यांचे SP, DYSP आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची. साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे, त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत. प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत. यांच्या प्रॉपर्टीज सीज झाल्याच पाहिजेत. अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबावा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी आणखी 3 आरोपी, ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे, ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे. मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे. विष्णू चाटे हा आत्ता सध्या 120B मध्ये घेतलेला आहे. परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये 302 मध्ये येईल. आणि हे जे आका शरण आलेले आहेत, शरण आलेले आका हे 100% जर 120B मध्ये तर येतीलच. पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात. थोडं पुढे घ्या ना, राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले. कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत. माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती. O2 कंपनी होती. O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते. उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो. आणि मग त्या माणसाला सोडून दिलं. नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना देव नाही तो खतम. अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली. त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते. राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती.
त्याच्यामुळं आका ॲटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही. आधी माय मराठी हिंदीत नंतर हिंदीवाले खाली करत पोलिसांना माहिती नसतं, यंत्रणेला माहिती नसतं. सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहोचतात. कम्युनिकेशन सुरू होतं का कार्यकर्त्यांची? याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120(ब), खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळं मोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. हे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांनाच विचारलेलं बरं राहील, मला न विचारलेलं बरं. मी आता काहीही चूक केलेली नाही. मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. ते फक्त जे खाली आपल्या ह्याच्यापुरते जामीनपुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे, ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला मी त्यांच्याकडे गेलेलो. प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे का? आणि सरकारवरती आरोप होते सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नवीन? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार. सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे. मी एका 2.25 तालुक्याचा आमदार आहे. मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही. नाही, आधी मराठी होऊ द्या, मग हिंदी में. हो, उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे. आत्ता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत. उद्या सकाळची किंवा 10-11 वाजेपर्यंतची वेळ मिळेल. मी इंडॉर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार आहे. हे बघा, हे खोटा मी नाही त्यातली अमुक तमुक हे आरोपी म्हणतच असतो. ते आता सगळं काही उघड पोलीस आहेत, ते CID आहे, CIDचे IG साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमलेली, ते आता बघतील ना. ते काय छोटे मोठे अधिकारी थोडेच आहे. CIDच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता. आज शरण आलेले आहेत वाल्मिक कराड, यश आलं तुमच्या या सगळ्या. हे बघा, ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती. एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली. मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत. ते काही खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत. हे बघा, पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका. संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा. पालकमंत्री हे झंटा फांटा कार्यक्रम आहे, ते द्या सोडून. पालकमंत्री, अरे फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून, नक्षलाईट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं. तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. एक मी सगळ्याचे उत्तर 4 जण बोलल्यावर मी काय बोलू शकतो. 302चा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही वाल्मिक कराडवर. हे बघा, इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा 302 होईल? इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना. इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना. अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात, कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत. फक्त खंडणीमध्ये नाही, इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते, पण इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना. आकाचे आहेत ते मात्र अजून सही सलामत वाटतात का? आता तुमचा एक घेतला ना, त्यांचा आकाचे आहेत ते मात्र सही सलामत दिसत आहेत. अजून देखील मंत्रिपदावर आहेत. आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. कई दिनों से फ्रॉड चल रहे थे, आप लोग लगातार मांग कर रहे थे कि गिरफ्तारी की जानी चाहिए, क्या कहेंगे? मिलने के लिए पहुंचे मुख्यमंत्री साहब क्या सरेंडर किया है, सरेंडर प्रक्रिया पे क्या कहेंगे? सरेंडर प्रक्रिया पे इस राज्य के मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, जिन्होंने लगातार कुछ स्टेप्स बहुत जल्द उठाए हैं, वो जल्द स्टेप्स उठाने की वजह से, इनकी प्रॉपर्टी की अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए. वो सरेंडर नहीं हुए और वो इनको जो गिरफ्तारी हुई है, इसलिए मैं राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब का आभार मानता हूँ. मको का मेरी मांग मैंने सभागृह में की है और उसी सभागृह में देवेंद्र जी ने, फडणवीस साहब ने मौका लगाने की घोषणा की है. ऑटोमेटिक इस जो पूरी घटना है, इन सब घटना में ये जो है मौका लगने वाला है. मुद्दे के काफी करीबी बताया जाता है, आप लोगों ने धनंजय मुद्दे पर से जो आरोप लगाया, आप क्या चाहेंगे जब तक जांच पूरी न हो तब तक जो है मंत्री पद से? जब तक जांच न हो जाए, मैंने नहीं मांग की, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ही एमएलए हैं हमारे डिस्ट्रिक्ट के प्रकाश सोलंके, इन्होंने मांग की है कि जब तक इन्वेस्टिगेशन नहीं होता, चार्जशीट दाखिल नहीं होता और चार्जशीट दाखिल होने के बाद तब तक मिस्टर धनंजय मुंडे साहब को बगैर खाते का मंत्री रखना चाहिए. मैंने ऑलरेडी मांग की है कि इस इतनी बड़ी घटना है, यह कांग्रेस के कार्यकाल में जो तंदूरकांड हुआ था, बाद में बीच में वो दिल्ली में किसी लड़के के टुकड़े टुकड़े किए गए थे, वो घटना जितनी ही ये बड़ी क्रूरतापूर्वक की गई हत्या है संतोष देशमुख की. इसलिए आपने क्या क्वेश्चन, इसलिए पब्लिक प्रोसिक्यूटर करके जो वहाँ पे खड़ा करने हैं,
उज्जवल निकम जी को खड़ा करना चाहिए, ये मेरी मांग है और मैंने वो लिखित स्वरूप में की है। सर एक प्रश्न। मुख्यमंत्री साहब का खाली आभार मान के मैं बाहर निकला हूँ। ये जो बात कर लो गैंग है, ये गैंग्स ऑफ वशेपुर जो है, हमारे जिले का गैंग्स ऑफ वशेपुर, इनको कब्जे में लाने के लिए जो आज अरेस्ट हुई है और वो खुद सरेंडर हुए हैं, इसके बारे में उनका अभिनंदन करने के लिए और आभार मानने के लिए मैं यहाँ वो निर्दोष मान रहे हैं। उन्होंने वीडियो बनाया, बोला कि अगर मैं इसमें दोषी पाया तो मैं सजा भुगतने के लिए तैयार हूं। अफजल गुरु ने भी खुद को बोला था क्या मैंने गुनाह किया था? अजमल कसाब बोला था क्या मैंने गुनाह किया था? कोई जो भी ये करता है, गुनाह करता है, वो पहले यही बोलता है मैंने कुछ नहीं किया, मैंने कुछ नहीं। ऐसा थोड़ी है, जांच में सब बाहर आ जाएगा ना। हाँ, वाल्मीकि कराड़ के गुरु आका मैंने अभी तक उसकी मांग नहीं की है। इन्वेस्टिगेशन में अगर उनकी तरफ उंगली चली गई तो आका के आका भी अंदर आ सकते हैं। मध्ये इकडे आता काय करताय मध्ये सगळ्यांना द्यावं लागेल. आपण जाताना करू काय चाललंय, कशा उभा केलाय? प्रेमच्या पुढे उभे राहतात. अरे प्रेमच्या पुढे उभा अरे मध्ये उभा आहे यार. काय झालं प्रमोद? समोर उभा आहे. बाजूला गेला एजन्सी, दुसरी बाईक दुसरी बाईक अरे बाजूला गेला अरे जाऊ